नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन 2 मधील सब क्वेश्चन 5 शिकलो होतो। आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन 2 मधील सब क्वेश्चन 6। 1/3 x + y = 10/3, 2x + 1/4 y = 11/4। तर बघा 1/3 x + y = 10/3 याला कन्सिडर करायचं इक्वेशन नंबर 1। 2x + 1/4 y = 11/4 याला कन्सिडर करायचं इक्वेशन नंबर 2। आता बघा आपल्याला ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन आणायचं ax + by = c, म्हणजे लिनियर इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे आपल्याला। तर हे 3 आपल्याला कॅन्सल करायचे। जर याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 कॅन्सल होते। तर बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3, 3 × 1/3 x + 3 × y = 3 × 10/3। हे 3 कॅन्सल, हे 3 कॅन्सल। 1 × x + 3 × y 3y = 10, इक्वेशन नंबर 3। जसं आपण या इक्वेशनला केलं तसंच या इक्वेशनला करायचं। बघा जर याला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे 4 कॅन्सल होते। तर बघा मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/4, 4 × 2x + 4 × 1/4 y = 4 × 11/4। 4 × 2x 8x प्लस हे न्यूमरेटरचे 4 डिनोमिनेटरचे 4 कॅन्सल, 1 × y = हे 4 कॅन्सल = 4। याला द्यायचं इक्वेशन नंबर 4। आता बघा इथं x आहे, xचा कोएफिशियंट इथं काय नसतो म्हणजे 1 असतो। हा x याचा कोएफिशियंट 8। जर आपण इक्वेशन 3 ला 8 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 8 × x 8x होईल। तर आपण इक्वेशन 3 ला 8 ने मल्टिप्लाय करू। मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/8। बघा आपलं इक्वेशन 3 काय आहे, 8 × x + 8 × 3y = 8 × 10। 8 × x 8x + 8 × 3y 24y = 8 × 10 80। याला द्यायचं इक्वेशन नंबर 5। आता बघा इक्वेशन 5 आणि इक्वेशन 4, x व्हेरिएबल आहे आणि याचा कोएफिशियंट 8 आहे। इक्वेशन 4 मध्ये x व्हेरिएबल आहे, याचा कोएफिशियंट 8 आहे, दोन्ही सारखे आहे। तर यांचं आपण सबट्रॅक्शन करू। सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5। आता बघा जे लहान इक्वेशन आहे ते सबट्रॅक्ट करायचं। इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5, 8x + 24y = 80। इक्वेशन 4 8x + y = 11। सबट्रॅक्शन करताना जे खालचं इक्वेशन असतं याचे साईन अपोजिट घ्यायचे। म्हणजे 8x इथे काय नसतं म्हणजे प्लस असतं, प्लसचा अपोजिट साईन मायनस, प्लसचा अपोजिट साईन मायनस आणि प्लसचा अपोजिट साईन मायनस। फक्त सबट्रॅक्शन करतानाच मायनस साईन घ्यायचं खालच्या इक्वेशनचं,
ॲडिंगमध्ये घ्यायचं नाही. बघा प्लस 8x मायनस 8x कॅन्सल, प्लस 24y आणि मायनस y म्हणजे वायचा कोएफिशियंट काय नसतो म्हणजे 1 असतो. मग प्लस 24y मधून 1y गेला 23y इज इक्वल टू 80मधून 11 गेले बघा 10मधून 1 गेला 9, 7मधून 1 गेला 6. देअरफॉर y इज इक्वल टू 69/23. y इज इक्वल टू 23 1 23, 23 69 म्हणजे आपल्याला y भेटला 3. आता ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे इक्वेशन 3मध्ये किंवा 4मध्ये. कोणत्याही इक्वेशनमध्ये 3 किंवा 4 या दोन्हीपैकी कोणत्याही याच्यात आपण ही व्हॅल्यू पुट केली तर एकची व्हॅल्यू सारखीच भेटते. तर बघा पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. 3 इक्वेशन कोणतं आहे आपलं हे. मग बघा x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता जी yची व्हॅल्यू भेटली आपल्याला ती पुट करायची. देअरफॉर x प्लस 3. आता y आणि 3 यांच्यामध्ये इंटू असतं, इंटू yची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 इज इक्वल टू 10. देअरफॉर x प्लस 3 × 3 9 इज इक्वल टू 10. प्लस 9 लेफ्ट साईडला आहे, राईट साईडला गेले की मायनस. देअरफॉर x इज इक्वल टू 10 ॲज इट इज, प्लस 9 आहे, राईट साईडला गेले की मायनस 9. 10मधून 9 गेले 1, जे आपल्याला xची व्हॅल्यू मिळाली 1. देअरफॉर सोल्युशन्स आर x, y इज इक्वल टू काय भेटतो आपल्याला xची व्हॅल्यू मिळाली 1 आणि yची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. नेक्स्ट क्वेश्चन 7 क्वेश्चन. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला कन्सिडर करायचं इक्वेशन नंबर 1. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याला कन्सिडर करायचं इक्वेशन नंबर 2. आता बघा इथं x आहे, xचा कोएफिशियंट 99 आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये yचा कोएफिशियंट 99 आहे. इथे पण बघा इक्वेशन 1मध्ये yचा कोएफिशियंट 101 आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये xचा कोएफिशियंट 101 आहे. म्हणजे कोएफिशियंट चेंज झाले फक्त आणि व्हेरिएबल तेच, म्हणजे व्हेरिएबल चेंज झाले कोएफिशियंट तेच आहे, म्हणजे एक चेंज झाले ते. जर क्वेश्चन असा एक्स चेंज कोएफिशियंटचा येत असेल तर त्यावेळेस काय करायचं, एकदा ॲडिंग, परत सबट्रॅक्टिंग आणि त्याच्यानंतर परत ॲडिंग, ह्या 3 स्टेप करून टाकायच्या. म्हणजे सपोज समजा असं एखादं एक्झाम्पल आलं 15x प्लस 19y इज इक्वल टू 21. 19x प्लस 15y इज इक्वल टू 23. जर असं एक्झाम्पल आलं तर याच्यामध्ये सुद्धा अगोदर ॲडिंग करायची, नंतर सबट्रॅक्टिंग आणि परत ॲडिंग. म्हणजे कोएफिशियंट सारखेच आहे, फक्त व्हेरिएबल एक चेंज झाले, तर अशा वेळेला ॲडिंग सबट्रॅक्टिंग ॲडिंग करायचं. तर बघा अगोदर यांची आपण ॲडिंग करून घेऊ. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता ॲडिंग करताना जे खालचं इक्वेशन आहे याचे साईन चेंज करायचे नाही, ते सबट्रॅक्शनमध्ये करायचं. त्याची आपल्याला ॲडिंग करून घ्यायची. बघा 99x
101x किती होते 200x प्लस हे सुद्धा 200y इज इक्वल टू हे होते 1000. आता बघा इथं 200 इथे पण 200 आणि इथे 1000 याला आपण 200ने डिवाइड करू. डिवाइडिंग both side by 200. 200x upon 200 plus 200y upon 200 is equal to 1000 upon 200. हे 200 cancel, हे 200 cancel. 200 1 200 200 5 1000. देअरफॉर काय काय उरतं x प्लस y इज इक्वल टू 5. याला द्यायचं इक्वेशन नंबर 3. आता बघा आपण ॲडिंग केली. आता करायचं आपल्याला सबट्रॅक्टिंग. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 सॉरी जे लहान इक्वेशन आहे ते अगोदर घ्यायचं. 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग बघा 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता सबट्रॅक्टिंग करताना जे खालचं इक्वेशन राहतं याचं अपोजिट साईन घ्यायचे. तर बघा प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस. 99x 101x मधून 99x गेले किती उरते 2x पण मायनस 2x प्लस 101y मधून 99y गेले 2y इज इक्वल टू 5001 मधून 99 गेले किती उरते 2 पण कसे मायनस. कारण बघा प्लस मायनस काय होतं सबट्रॅक्शन करायचे मोठ्या नंबरचं साईन म्हणजे 8 मायनस 4 4 मायनस 3 प्लस 2 इज इक्वल टू 3 मधून 2 गेले सबट्रॅक्शन केलं 1 मोठ्या नंबरचं साईन म्हणजे 3चं साईन -1. तशा प्रकारे आपण केलं 501 मधून 499 मायनस केले. आता इथे बघा इथे 2 आहे इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे तर आपण याला डिवायडिंग करू 2 ने. डिवायडिंग both side by 2 minus 2x upon 2 plus 2y upon 2 is equal to minus 2 upon 2. Therefore a 2 cancel, a 2 cancel, 2 1s are 2 minus x plus y इज इक्वल टू -1. याला कन्सिडर करायचं इक्वेशन नंबर 4. आता बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 इथे -x आहे इथे +x आहे. आता यांची जर ॲडिंग केली तर -x + x कॅन्सल होतील. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की अगोदर ॲडिंग करायची नंतर सबट्रॅक्टिंग परत एकदा ॲडिंग. म्हणजे आपण अगोदर इथे बघा ॲडिंग केली त्याच्यानंतर येथे सबट्रॅक्टिंग केली आता ॲडिंग करायची. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 काय आहे x प्लस y इज इक्वल टू 5. इक्वेशन 4 -x प्लस y इज इक्वल टू -1. प्लस x मायनस x कॅन्सल प्लस हा एक y आणि हा एक y हे झाले 2y इज इक्वल टू 5 मधून 1 गेले 4
देअरफॉर y इज इक्वल टू 4/2. y इज इक्वल टू 2 2 चा 4, म्हणजे इथे आपल्याला yची व्हॅल्यू मिळाली 2. आता ही व्हॅल्यू पुट करायची. इक्वेशन 3मध्ये पण करू शकता तुम्ही, 4मध्ये पण करू शकता. ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली तर येणारा आन्सर सारखंच असतं. तर बघा मग, देअरफॉर पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे आपलं? x प्लस y इज इक्वल टू 5. देअरफॉर x प्लस, आता जी yची व्हॅल्यू मिळाली ती yच्या ठिकाणी पुट करायची. बघा, 2 इज इक्वल टू 5. x 5 ॲज इट इज. आता +2 आहे, राईट साईडला गेले की -2. 5मधून 2 गेले 3, जे आपल्याला xची व्हॅल्यू मिळाली 3. देअरफॉर सोल्युशन्स आर एक्सची काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 आणि वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. तर विद्यार्थी मित्रांनो, जो क्वेश्चन तिसरा आहे, जो 8वा क्वेश्चन आहे आपला, तो याच्यासारखाच आहे. तिथे फक्त साईन मायनस आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अगोदर ॲडिंग करायची, नंतर सबट्रॅक्टिंग, परत ॲडिंग. अशा प्रकारे जर सॉल्व केला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्स अँड वायची व्हॅल्यू मिळून जाते. तर तो तुम्हाला होमवर्कसाठी. तर हा क्वेश्चन जर समजला असेल, व्हिडिओला लाईक करा, आणि जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.